नमस्कार मित्रांनो, सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती अनेक वाद होत असलेले आपण पाहत आहोत। त्यातच मागच्या काही दिवसांत यूट्यूबर ध्रुव राठीने शिवरायांवर बनवलेल्या एका व्हिडिओमधून काही धर्मवादी लोकांनी एक नवीन वाद निर्माण केला आहे। इतिहास जेव्हा जेव्हा स्पष्ट शब्दांत काहीच सांगत नाही तेव्हा असे वाद निर्माण करणाऱ्यांना संधी मिळते। एका व्हिडिओमध्ये ध्रुव राठीने सांगितलं होतं की शिवरायांच्या आजोबांनी एका सुफी संताच्या नावावरून आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली होती। खरं पाहायला गेलं तर ही गोष्ट इतिहासात आधीच नोंदीत होती आणि बऱ्याचशा लोकांना माहीतही होती, पण तरी या व्हिडिओवरून यूट्यूबर ध्रुव राठीचा छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरवण्याचा अजेंडा आहे हे सिद्ध करण्यासाठी काही लोकांनी जाणून बुजून वाद निर्माण केले। पण यामागे नक्की सत्य काय आहे चला पाहूयात आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या पेजला सबस्क्राइब आणि फॉलो नक्की करा। छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजेच मालोजीराजे भोसले हे अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक मोठे सरदार होते। वयाची 45वी उलटली होती तरी मालोजीराजांना पुत्र झाला नव्हता। तेव्हा मालोजीराजांनी एका सुफी संताची भेट घेऊन आपली व्यथा त्यांना सांगितली। ते सुफी संत म्हणजे हजरत शाह शरीफ अल हुसैनी। संत शाह शरीफ यांनी काही वेळ ध्यान करून मालोजीराजांना सांगितले की तुम्हास 2 पुत्र होतील, त्या दोघांस आमची नावे ठेवा आणि आम्ही देतो त्या वस्तू मर्यादित करून ठेवा। असे म्हणत शाह शरीफ यांनी मालोजीराजांना 2 तलवारी, लंगोट, कडदोरा आणि एक पंजा अशा 5 वस्तू दिल्या। यानंतर काही काळातच मालोजीराजांना इसवी सन 1602 साली पहिला पुत्र झाला। त्याचे नाव मालोजीराजांनी शहाजी असे ठेवले। पुढे इसवी सन 1604 साली त्यांना दुसरा पुत्र झाला ज्याचे नाव शरीफजी असे ठेवले गेले। आता काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ही सर्व हकीकतच खोटी आहे असे सांगितले जाते, पण या गोष्टीचा खोल अभ्यास करता असे समजते की शाह शरीफ दर्ग्याची हकीकत आणि तो इतिहास हा मागच्या काही वर्षात रचला गेलेला नाही किंवा हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर चालवला गेलेला दिसत नाही। याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे तंजावरचा बृहदीश्वराचा शिलालेख। हा शिलालेख किमान 200 ते 300 वर्षे जुना आहे। या मंदिराच्या शिलालेखात स्पष्टपणे लिहिलेले आहे की मालोजी राजा शाह शरीफ बेअल्ली कलंदर म्हणणारा एक फकीर सिद्धपुरुष स्नेहित झाला। त्या शाह शरीफ म्हणणार फकीराचे ठायास मालोजी राजांनी जाऊन आपल्या पुत्र संतांनाही म्हणून सांगितले। यात शाह शरीफ यांच्या आशीर्वादानंतर पुढे मालोजी राजांना पुत्र झाल्यानंतर याच सिद्धपुरुषाच्या नावावरून मालोजी राजांनी आपल्या पुत्रांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली आहे। सिद्धपुरुष हा हिंदूच असावा असा कोणताही नियम नाही। मालोजी राजे हे अहमदनगरच्या निजामशहाच्या दरबारातले सरदार होते, त्यामुळे त्यांनी अहमदनगरच्याच एका सुफी संताला नवस बोलला। यात आश्चर्य वाटण्याजोगे दुसरे काहीच नाही। असं म्हणतात की स्वतः मालोजी राजांनी शाह शरीफ दर्ग्यासाठी अहमदनगरच्या निजामशहाकडून एक गाव इनाम केलं। इथल्या दर्ग्यात नौबतीची सुरुवात केली। ही नौबत प्रत्येक गुरुवारी आज देखील वाजवली जाते आणि हा दर्गा सुद्धा आज देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी विखुरलेल्या शहाजीराजे आणि शरीफजीराजे यांच्या वंशजांचे श्रद्धास्थान आहे। हा या महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा इतिहास आहे। त्या काळी हिंदू आणि मुस्लिम यांच्यात राजकीय पातळीवर जरी मोठी वैर असली तरीही सामाजिक बांधिलकी सुद्धा होती। मालोजी राजे हे श्रीगोंद्याचे संत शेख महमद यांचे भक्त होते। हा सुद्धा लिखित इतिहास आहे। हे शेख महमद म्हणायचे की फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन, शेख महमद अविंद त्याचे हृदयी गोविंद। मित्रांनो, हे सर्व सांगण्याचा हेतू हाच आहे की आताचे पॉलिटिकल अजेंडे बाजूला ठेवता जर इतिहासाकडे बघितलं तर हे नक्कीच लक्षात येतं की मालोजी राजे, शाह शरीफ दर्गा आणि शहाजी व शरीफजी यांचा सर्व इतिहास अगदी खरा आहे। आणि हा सर्व इतिहास खरा असून सुद्धा त्याला खोटा ठरवण्याचा हट्ट काही लोक कोणत्या कारणासाठी करतात हे लक्षात घेणं जास्त अवघड नाही। समजूतदार असाल तर तुम्हाला कारण समजलेच असेल। त्यामुळं ध्रुव राठीने जे काही सांगितलं ते पूर्णपणे सत्य होतं। उलट जी गोष्ट गेली 300-400 वर्ष फक्त या महाराष्ट्राला माहीत होती तीच गोष्ट त्यांनी संपूर्ण भारतासमोर मांडली आहे। हा इतिहास त्याने मनाने निर्माण केलेला नाही, उलट संपूर्ण भारतासमोर त्याने हे सत्य पोहोचवलं। त्यासाठी आपण त्याचे आभार मानले पाहिजेत। या व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व माहिती शतकर्ते शिवराय आणि कवींद्र परमानंद यांच्या शिवभारतातून घेतलेली आहे। मित्रांनो, या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि सोबतच हिंदू मुस्लिम यांच्यात वैर पसरवण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याचं कारण नक्की काय आहे हे सुद्धा सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओत, तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।